व्हेरी बिग मॅच. पहिला बॉल घेऊन लेफ्ट आर्म राउंड द विकेटने तयार होतोय लेफ्ट आर्म गोलंदाज झिशान खान. पहिला बॉल अतिशय चांगला बॉल होता. फुलटॉस चेंडूला मात्र खेळून काढलं. फुटवर्क अगदी चांगलं पाहायला मिळालं अगदी आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं. चपळाई मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आता दोन्ही संघाचे खेळाडू जाणून आहेत या सामन्याचं महत्त्व, कारण की इथून जो जिंकला तो मात्र या स्पर्धेमध्ये पुढची चाल त्याला मिळणार आहे, कारण की महत्त्वपूर्ण ही मॅच आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत श्री गणेश डोंगरीपाडा विरुद्ध उज्ज्वल संघ मथाणे. अशी लढत यापुढची आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती झिशान खान. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वेग तितका भन्नाट होता, चेंडू थोडासा खाली राहिला, त्यामुळेच आपण पाहिलं तर चेंडू विकेट किपरच्या हातात दिव्येश दिवच्या याच्या हातामध्ये जातोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर काय कमालीचा खेळ सातपाटी संघानं केलाय. स्पेशली भावेशनं सुरुवात काय जबरदस्त केली. पहिलं अर्धशतक हे भावेशच्या नावे पाहिलं. त्यानंतर परेश आरेकरची ती काय क्लास गोलंदाजी होती. एकाच ओव्हरमध्ये त्यानं 5 विकेट मिळवल्या. हा विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला काल पाहायला मिळालाय. झिशान षटकातील पुढील बॉल अगदी वेगात टाकलेला हा चेंडू अगदी स्टंपच्या थोड्याशा बाजूने जातोय. जणू काही लेग स्टिकला हवा घालून गेलेला हा चेंडू पाहायला मिळालाय. पंचांनी मात्र दर्शवलं देखील हा व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 3 धावा, 3 रन्स ऑन दी बोर्ड. प्रेक्षकांची मात्र अलोट गर्दी इथे पाहायला मिळते. आलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत मनाचे राजे चषक वेडी 2024 मध्ये. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन होतोय तयार गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती झिशान. फाईन लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. स्क्वेअर लेगला देखील डीप मध्ये आहे. इथे मात्र स्विच हिटचा फटका खेळला, फटका फसलाय. भावेशच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठलीही चुकी इथे झाली नाही. विकेटचं पतन झालंय. धीरज गॉन बॅक टू दी पवेलियन. ठरवलं होतं इनफिल्डच्या वरून खेळावं आणि 4 धावा माराव्यात, कारण की वरून जर खेळलं तर चेंडू कदाचित मैदानाच्या बाहेर जाणार नाही. त्याचं कारण संध्याकाळचं सत्र आता सुरू झालंय. हवेचा दबाव, हवेचा फ्लो इथे मात्र आपल्याला जाणवत नाहीये आणि त्याच्याचमुळे ही युक्ती कदाचित धीरजनं केली असावी, परंतु बॅटच्या अगदी वरच्या बाजूला हा चेंडू लागला आणि अगदी चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय. 3 चेंडू झालेत. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 3 धावा. नवीन फलंदाज, नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे पार्थ. नव्यानं दाखल झालेले आहेत. झिशाननं काल देखील अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण केलं. सातपाटी संघानं मला का बोलवलंय तर ते त्यानं मात्र दाखवून दिलंय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती झिशान. फुलटॉस चेंडू चांगल्या प्रकारे खेळले. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहेत. एकच धाव मिळते. बघा गोलंदाज आपल्या परीने चांगली गोलंदाजी करतायत, त्यानंतर जबाबदारी वाढते ती क्षेत्ररक्षकाची की चांगलं क्षेत्ररक्षण करावं. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. मुजमिल तिथे आहे आणि मुजम्मिल कालच्या दिवसात काय विस्फोटक बॅटिंग केली होती. पाहूया षटकातील पुढील बॉल 5वा बॉल घेऊन तयार गोलंदाज गोलंदाजी मार्कवर झिशान टू सँडी. फुटटॉस बॉल यावेळेला मात्र चांगला फटका अगदी मागे चौकार 4 धावा. ज्या वेगामध्ये झिशाननं चेंडू टाकला आणि त्या वेगाचा वापर इथे सँडीने केला. फक्त बॅटचा फेस ओपन केला, दिशा दिली चेंडूला आणि ज्या वेगात चेंडू आला त्याच वेगामध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ देखील गेला. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती झिशान. यावेळेला गती परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस केला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले, एक धाव घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न. पार्थ मात्र अगदी वेगाने निघाले होते धाव घेण्याकरता आणि शेवटच्या क्षणाला सँडीने वेट म्हटलं, परंतु तिथपर्यंत वेळ निघून गेली होती आणि इथे रनआउट होऊन परतावं लागेल फलंदाज पार्थला.
आता मात्र पूर्ण शांतता पसरलेली आहे, कारण की एक चांगला खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. इथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 9. चला नवीन फलंदाज खाई करा. नवीन फलंदाज 9 जातोय हिमांशू. हितांशू नवीन फलंदाज हितांशू दाखल होतोय. धीरज यांचे छोटे बंधू. आता पाहूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा या जमवल्या जातील. चला थोडीशी घाई करा प्लीज, स्पीड अप करा खेळायला. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 9. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती परेश आरेकर. नवापूर गावचं हे रत्न आपल्याला पाहायला मिळतंय. खूप कमी वेळात त्यांना प्रसिद्धी मिळवली आणि ती का मिळाली तर त्याच्याकडे तो खेळ आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती कुवत आहे आणि ती त्यानं जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा मैदानात दाखवली आहे. षटकातील पहिला बॉल धीम्या गतीचा चेंडू हळवारपणे चेंडूला खेळलाय. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी अगदी इझिली या 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर फलकावरती आता झालेली आहे 11 धावा. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत उज्ज्वल संघ मताणे विरुद्ध श्री गणेश डोंगरीपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस करण्याकरिता आपण इथे यायचंय. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र चांगला फटका. अप्रतिम ब्युटिफुल हिट फॉर 6. षटकार 6 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता या. डोंगरी संघाचा कॅप्टन आणि मथाणे टीमचा कॅप्टन. चला डोंगरीपाडा प्लीज या टॉस साठी. अमित पाटील अण्णा आपण देखील या इथेच. अतिशय चांगला फटका, चांगलं शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळालं आणि या षटकाराच्या रूपात धावसंख्या आपण पाहतोय तर अगदी वेगानं आता झाली आहे एनसीसी नारंगी ब संघाची धाव फलकावरती 17. चला मथाणे टीमचे कॅप्टन आपण इथे या टॉस करण्यासाठी. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. पाहूया 4 चेंडू हे निर्णायक असतील, कारण की दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर बलवान आहे. सँडीच्या मनामध्ये असेल की मोठं टार्गेट एक सेट करावं आणि त्याच दिशेने आगेकूच करताना एनसीसी ब दिसतोय. षटकातील पुढील बॉल परेशचा. यावेळेला मात्र व्हेरिएशन केलं. जी चूक झाली होती त्या चुकीमध्ये सुधारणा केली. अगदी खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू. यावेळेला मात्र काय झालंय, यावेळेला थ्रो किपर एंडकडे केला. दिवेशच्या हातामध्ये चेंडू आला नाही आणि त्याचंच कारण पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. उज्ज्वल संघ मताने थोडीशी घाई करा प्लीज. कळकळीने आम्ही सांगतोय आयोजकांच्या वतीने टॉस साठी या. तर शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. आता या 3 चेंडूंवरती काय होईल. परेशनं मात्र या षटकामध्ये थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरलेत परेश. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर पुन्हा या 2 धावा. पाहूया सँडी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर सामना करेल परेश आरेकरचा. अगदी चांगला बॉल. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः चेंडूला अडवतायत. इथून मात्र एकरी धाव दुहेरी धाव येतील का की मोठ्या धावा येतील का हे पाहणं गरजेचं आहे. चौथा चेंडू हा निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. अजूनही 2 चेंडू या सत्रातील आहेत शिल्लक. आता 2 चेंडूंवरती काय होईल. षटकातील 5वा बॉल ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा भिरकावून खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू थोडासा खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. कुठलीही धाव तिथे मिळाली नाही. आता या सत्रातील आहे शेवटचा चेंडू. आता या शेवटच्या बॉलवरती किती धावा जमतील. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे खेळलं चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. बॅकअपला मुझम्मिल आणि 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर षटकाची इथे झालेली आहे समाप्ती.
2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना एनसीसी नारंगी ब या संघाची झालेली आहे 21. 22 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते आता पाहणं हे गरजेचं आहे. चला टॉससाठी दोन्ही संघाचे कॅप्टन समोरासमोर यायचं आहे. एका बाजूला श्री गणेश डोंगरीपाडा संघाचा कॅप्टन, तर सफळ गटातनं आज पुढे येणारा संघ उज्ज्वल संघ मथाणे, या 2 संघांच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कौल होताना पाहणार आहोत. उन्नत पाटील, भूषण घरत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. 2 षटकं झाली. 2 षटकांनंतर धावसंख्या झाली 21. चला नारंगी संघ टीम मीटिंग करू नका, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. काळोख होईल. आपल्याला फायनल देखील आजच्या दिवसातच संपन्न करायची आहे. जशी मॅचला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल, या ऐकूया व्हॉइस ऑफ आडणे प्रमोद शेडगे सरांचा गोड आवाज. या ठिकाणी नाणेफेकीकडे आपण जाऊया. 2 टीमचे कॅप्टन हे समोरासमोर आहेत. टेल इज द कॉल अँड हेड्स इट इज. नाणेफेकीचा कौल मथाणे संघानं जिंकला. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? बावीस धावांचं लक्ष यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 21 धावा फलकावर लगावल्या. ओपन टीमच्या अगेन्स्ट खेळणं फार जिकरीचं काम असतं आणि ती जिद्द, ती लढाऊ वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली सँडीच्या बॅटमधून. अतिशय चांगलं खेळ त्यांनी दर्शवून दिला गेला. 22 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. दोन्ही संघ आपण पाहतायत. एका साईडला एक चंदनसार गटमधून संघ पुढे आला. 2 गट होते एकाच दिवसामध्ये, वैतरणा गट आणि चंदनसर गट. त्यामध्ये चंदनसर गटने एनसीसी नारंगी ब टीमने बाजी मारली आणि एका साईडला खुला गट जो आपल्याला पाहायला मिळतोय ओपन गट आहे, जे चॅलेंजिंग असतं अशा वेळेला. ज्या वेळेला चांगले तेज तरार गोलंदाज असतात, नामांकित गोलंदाज असतात, थोडंसं कुठेतरी भय असतं मनामध्ये, परंतु सँडीने यावेळेला दर्शवून दिलं की हम भी किसी से कम नहीं. पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. मुजम्मिल खान आपण पाहतायत. एका साईडला भावेश पाटील. कालचा दिवस अप्रतिम. चला घाई करा, वेळ दौडू नका. जय पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला होते सुरुवात. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलं 22 रनचं. कालच्या दिवसात अतिशय सुंदर फॉर्मामध्ये असलेले हे 2 फलंदाज आहेत, तर जय आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. परिपूर्ण मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी 3 जण येत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी जरूर दाखवून दिली गेली होती, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर. चहू बाजूने खेळण्याची क्षमता आहे, परंतु या मैदानाचा विचार करता मुजम्मिल खानने जे स्ट्रोक जास्तीत जास्त खेळलेत, वॅगन व्हील जर आपण पाहिलं तर 75% हे फाईन लेग, तदनंतर शॉर्ट थर्ड मॅन आणि लॉंग लेग लॉंग स्टॉप अशा या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आलेत. इथून पॉईंटच्या वरून खेळण्याचा दृष्टिकोन चांगला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. सिंगल डबल रोटेशन करणं फार गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्या वेळेला तुम्ही सिंगल डबल घेता त्यावेळेला मानसिकता तुमची थोडीशी फुलली जाते आणि अशा वेळेला गोलंदाजावर आपण आराम के साथ दबाव आणू शकतो. तेच यावेळेला दर्शवून दिले गेले. आतापर्यंत 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. इथून अप्रतिम स्विच हिटचा फटका जरूर होता. तिथे फिल्डर तैनात आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कारण या मैदानाचा एक इतिहास सुद्धा आपण पाहिलाय की ग्रामीण भागातील संघाने सुद्धा ओपन टीमला पराभूत केलेला आहे. गेल्या वर्षामध्ये या वर्षामध्ये कसराडी टीमने आपण पाहू शकलात रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. त्या अगोदर जलसा टीमने सुद्धा आपण पाहिलं होतं.
म्हणजेच रेकॉर्ड घडलेले आहेत हे आपण विसरून चालणार नाहीये. मताने टीमने सुद्धा चांगला खेळ केलेला आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला फटका फसतोय. यावेळेला चेंडू निघून जातोय फिल्डरच्या हातामध्ये. कोणतीही चूक होत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद गॉन. चला फलंदाज लगेच घाई करा. तयारीनिशी आपण राहायचंय. फलंदाज तिकडे बाद झाल्यानंतर लगेच तुम्ही इथून मार्गस्थ व्हा जेणेकरून तेवढा वेळ जाणार नाही. कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आता असं म्हणावं लागेल सामने जास्त खेळवायचे आहेत. अक्षय घरत ब्रँड ऑफ काटाळे. एका साईडला मुजम्मिल खान हा बाद झाला विक्रोळीवरून. त्याचा प्रवास या मैदानापर्यंत आपण पाहिलात. तर अक्षय घरत फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्या खेळाडूने आपलं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कोरलं आणि काटाळे गावाला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजेच अक्षय घरत, ज्याच्या नावावर 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया आहे. मी समालोचन करताना पाहिलंय मनोर प्रीमियर लीगमध्ये मनोर रायडर्स या टीममधून खेळत असताना. तर एक बाईक ज्याच्या नावावर आपण पाहतो जी बाळा घोडे यांची स्पर्धा झाली त्या एकंदरीत सर्कसच्या मैदानात एक चांगली अप्रतिम खेळी संपादन केली आणि एक बाईक ज्याच्या नावावर सुद्धा पाहायला मिळते. तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा एक मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. परंतु इथे मात्र वेगळी सिच्युएशन आहे. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. जवळजवळ शॉर्ट फाईन लेगला एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. भावेश पाटील कालच्या दिवसात याच मैदानात पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. केडी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. टोपण नाव मिळालं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. जय पुढील बॉल. जयचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले ना अप्रतिम. यावेळेला मात्र स्वीप करण्याच्या प्रयत्नात चांगली रणनीती आखली. आता ध्रुव 11 वामिका स्टार सातपाडीकर टीम अडचणीमध्ये येत असताना पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ होत असताना फक्त अवघ्या 5 धावा खर्च केल्या. काय बॉलिंग केली गेली. आता इथून जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 17 रन्स. आता इथून कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. चला वेळेची दिरंगाई न करताना लगेच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आणायचा आहे. धीरजच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला जाईल की काय. होय धीरज पाटील. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला ओपन गट तर एका साईडला ग्रामीण गटमधून आपण पाहू शकताय चंदनसर गटमधून हा संघ पुढे आलाय. चॅलेंजिंग आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव नसताना NCC नारंगी ब टीम आतापर्यंत चांगल्या क्रिकेटला एन्जॉय करतायत. कारण असं नाहीये की ओपन गट आहे तर आपण इथे थोडंसं भयभीत होऊन खेळावं. फ्रीली माइंड कसं खेळता येईल याकडे त्यांचा दृष्टिकोन आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. हे तुमचं प्युअर क्रिकेट आहे. क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आतापर्यंत दाखवलं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. आता इथून सातपाडीकर अर्थातच अक्षय घरत आज काय करेल या संघामधून त्याची वर्णी लागली गेले. आपल्या अस्तित्वाची लढाई त्याला आता जिंकावी लागेल. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग आणि सरळ बॅटचा उपयोग करत असताना फिल्डरला निवडलं. परंतु इथून आपण पाहतायत काय एक्झॅक्टली आहे आणि या वेळेला पॉपिंग क्रीज आपण पाहू शकताय. तिथे ती फिल्डर तुम्हाला ठेवता येणार नाही. डोक्यावर हात दिला. इथे टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. नितेशजी कदम सरांचं यावेळेला जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. काय शार्प नजर होती. जी पॉपिंग क्रीज आपल्याला पाहायला मिळते त्या पॉपिंग क्रीजच्या अगदी या साईडला जर तुमचे 3 फिल्डर असतील तर तिथे तुम्हाला मात्र जरूर नो बॉल दिला जाईल. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 14 रनची आवश्यकता. 6 बॉल 14 रन्स. That's a turning point of the match. अक्षय घरत या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचं अक्षय घरत कशा पद्धतीने बॅटिंग करेल. एका साईडला दिवेश पाटील आपण पाहतायत. अडचणीत संघ होता परंतु इथे आपण पाहिलं तर मोये पुन्हा एकदा बॉल तयार. इथून फ्रीडच्या बॉलवर जरूर खेळले गेले. एक धाव तर डेफिनेटली पाहायला मिळेल.
सँडी त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. चेंडूला जरूर कॅरी केलं गेलं होतं. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13. 5 बॉल 13, 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात आल्या. अर्थातच अक्षय घरतला जीवनदान सुद्धा मिळालं, कारण ज्या खेळाडूकडे ती क्षमता आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं ताई पॅकर्स या संघातून खेळत असताना काल करण मोरेने 2 शूटआउट जे केले ते अप्रतिम पाहायला मिळाले. भरपूर खेळाडूंनी मात्र जवळजवळ शूटआउट करण्याचा प्रयत्न केला, परंतु मिड ऑफ आणि मिड ऑनच्या माध्यमातून जे 2 शूटआउट पाहायला मिळाले अफलातून आपण पाहिलं. काहीतरी वेगळं आपल्याला जरूर जाणवलं गेलं. पुन्हा एकदा बॉल तयार. 9 रन्स. दिवेश सज्ज होत आहेत. बॅटिंग स्टान्स. गोलंदाज धीरज पाटील. 5-13चं समीकरण. अवला बॅटची एज घेत चेंडू मात्र थोडा खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहतोय. एकदा वर्जित केली जाईल. धीरज पाटील खूप चांगली गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपण पाहू शकाल. प्रतिस्पर्धी संघ कोणता आहे हे तर ठाऊक आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघाला आम्ही कसं जखडवून ठेवू हे त्याचं आत्मविश्वास. कारण आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला कायम संघामध्ये ठेवावा लागतो. संघाची धावसंख्या 10 आणि विजयासाठी 4 बॉल 12ची गरज. त्यावेळेला अप्रतिम चेंडू आहे का इथे मात्र आपण पाहू शकता. अक्षय घरतला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं आणि इथून आपण पाहतायत यस विकेट डाऊन. तर इथून आपण पाहू शकाल 3 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. दिवेश पाटीलवर परिपूर्ण दारोमदार. आता काय घडलं जाईल. ज्या पद्धतीने 21 रन्स फलकावर लगावल्या, 22 धावांचा टार्गेट सेट केलं गेलं आणि इथून चला फलंदाज जरा घाई करा, वॉर्मअप करत जायचं आहे. सिद्धार्थ. 3 बॉल 12 रनची आवश्यकता. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. अक्षय घरत या वेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षय घरतने सुद्धा ऍक्सेप्ट केलं दिवेश पाटीलचा कॉल. एक जरी मोठा खेळाडू असला तरी सुद्धा त्याने दर्शवून दिलं की दिवेश पाटीलला या मैदानाचा अंदाज आहे आणि अशा वेळेला तुम्ही सॅक्रिफाईस करणं हे सुद्धा मोठं हृदय असायला हवं तुमचं. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्क व 3 बॉल 12ची गरज आहे. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी, परंतु त्याच्या माथ्यावर आणि माथ्यावरून जाईल चेंडू. जबरदस्त फटका स्लॉक स्वीपचा पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट टायमिंग. सुपर्ब. जणू काही जेम्स अँडरसनने टाकलेला चेंडू आणि हार्दिक पंड्याने खेळलेला फटका. सुपर्ब टायमिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16. आता विजयासाठी 6 रनची गरज. बॉल आहे 2. यासाठीच केला होता अट्टाहास की या 4थ्या बॉलवर माझ्या बॅटमधून षटकार यावा. सुपर बॅटिंग. क्लास, कलात्मक आणि कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा षटकार. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार येणं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हा योगच भेटीचा असं म्हणायला हरकत नाहीये. 2 बॉल आणि विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा धीरज पाटील सज्ज होईल. इथे मात्र आपण पाहिलं कॉन्सन्ट्रेशन खचलं. इथे आपण पाहू शकतायत एक षटकार आणि संपूर्ण सामन्याचं चित्र पलटलं गेलं. DRS या ठिकाणी घेतला गेलाय. चला या लगेच पंच जाकीर जी यांना मी विनंती करेन की लगेच या आपण चेक करा. वेळेची दिरंगाई न करताना डिसिजन पेंडिंग आहे. आता इथून फेअर डिलिव्हरी असेल तर डेफिनेटली 2 धावा असतील, परंतु इथे DRS घेतलेला आहे. संघाने DRS घेतलाय. चला टीम मीटिंग करू नका, येऊ नका जवळ प्लीज. तुम्हाला आपापल्या जागेवर जाता जाताच वेळ होईल, कारण ऑलरेडी 5:15 झालेत. हळूहळू सूर्य अस्ताला जवळजवळ गेलेला आहे. वाईट बॉल. वाईट +4 मिळतील 5. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मान्य करावाच लागेल. पंचांचं काम करणं हे ठाऊक आहे. पंचांना कोणत्याही संघाशी घेणं देणं नाहीये, हेच मी म्हणेन. पुन्हा एकदा जबरदस्त दिवेश पाटील. काय आक्रमकता सिद्ध केली. याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास.
2-1 ची गरज अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. इथून मात्र ऑफ साईडला जरूर खेळलं गेलं गॅप मध्ये, बिटवीन द गॅप मध्ये फटका चांगला, विजयाचा चौकार. दिवेश पाटील क्रॅकिंग स्ट्रोक, सुपर बॅटिंग. चला सातपाटीकर कोणी आतमध्ये जाऊ नका, वेळ दौडू नका, लगेच आपण या ठिकाणी लॉट्स टाकणार आहोत आणि एसपी बॉईज वेडी टीम आपण सज्ज राहायचंय. सफाळी गट मधून आपण पाहतायत उज्ज्वल संघ मताने आणि श्री गणेश डोंगरीपाडा टीम. क्या बात आहे, दिवेश पाटीलला उचलून आणलं गेलंय. इथून कपिल देव, रामलाल निखंज यांची आठवण येईल, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण येईल, अशा पद्धतीने आपण पाहतायत. चला फिल्डिंग सजून घ्या, 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. संपूर्ण डोंगरीपाड्याची टीम, संदीपजी भोईर हे सुद्धा मात्र उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम, जे कॉपरेट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या संघाला. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. योगेशजी गरत यांनी केलेले स्पॉन्सरशिप टी शर्ट